दर्शक हो, आजच्या शौर्यगाथामध्ये आपल्यासोबत आहेत कर्नल विलास सुळकुडे सर. कागल तालुक्यातील हमीदवाडासारख्या खेड्यातून पुढे येऊन भारतीय सैन्य दलामध्ये सेवा बजावल्यानंतर शेतीमातीशी नाळ जोडलेले सुळकुडे सर आज कागल तालुक्यात सैनिकांसाठी मोठं काम करत आहेत. पॉडकास्टच्या या दुसऱ्या भागात देशभक्ती आणि आपले सामाजिक कर्तव्य याबद्दल बरंच काही त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर्वांना नमस्कार. शौर्यगाथा चॅनेलमध्ये आपण आज कर्नल विलास सुळकुडे सरांना भेटायला आलेलो आहोत. कर्नल विलास सुळकुडे सरांनी आर्टिलरीमध्ये म्हणजे तोफखाना विभागामध्ये आपली 39 वर्ष कारकीर्द घडवलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कर्नल पदावरून निवृत्त झाल्यानंतरही सरांनी भारतीय जवानांसाठी कागल तालुक्यातील शिपायांसाठी जवानांच्या कुटुंबासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. बरं सर, आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की भारतीय सैन्य दलात मुलांनी यावं आणि आपल्या मातृभूमीसाठी काहीतरी करावं, तर तो आपण युवा पिढीला काय संदेश द्या? सैन्य दलात भरती व्हा, काहीतरी आपलं योगदान द्या मातृभूमीसाठी. तर या अनुषंगाने आपण काय युवा पिढीला आमचा संदेश द्या? मॅडम, प्रत्येकाला ती आर्मी ही किंवा जे खास करून आर्मीचे ऑफिसर्स कॅडर्स वगैरे आहेत, तुम्हाला आश्चर्य वाटलं की युपीएससीचं जे एसएसबी सिलेक्शन जे पर्सेंटेज 0.015% आहे आणि IITचं 0.017% आहे. तुम्ही याच्यानं कळू शकता की तुम्हाला एसएसबी क्लिअर करणं किती अवघड आहे, पण ते सोपं होऊ शकते. आणि याच्यापेक्षा रेस्पेक्ट सर्व्हिस कुठं नाही आहे. जर तुम्ही आता बघितलं, मी एक कॅब घातली आहे, बरोबर. अरबपती पण ही कॅब घालू शकत नाही आहे. मी जरी पैसा मी कॅब घालू शकते, मग ती अर्न केलेली आहे, ही ऑप्टेंडर केलेली नाही आहे. मग ते अर्न करण्यासाठी काय करायला पाहिजे? तर सगळ्यात महत्वाचं, कुठल्याही मुलाला ऑब्जेक्ट फेस केलं पाहिजे. ऑब्जेक्ट फेस करत असताना ऑप्शन सेकंड देता कामा नये, बरोबर, आणि डिनायल म्हणून जाता कामा नये. प्रत्येक पुरुषार्थाला अडविना दोनच गोष्टी आहेत, ऑप्शन आणि डिनायल. याचा अर्थ काय? आपण ऑप्शन 1 देतो म्हणजे मला हे करायचंच आहे, माणूस करतो. मग मी ऑप्शन दिला, आज शाळेला डिरेक्ट चालतो, मी आज नाही गेलो चालतो, तुम्ही ऑप्शन सेकंड थर्ड, त्याला देस नो एंड ऑफ ऑप्शन्स. तुम्ही करणार नाही इकडे जास्त वळणार आहे, करणार कमी वळणार आहे. आणि डिनायल म्हणजे काय? तुम्ही एका समजा मला मॅथ्स येत नाही, पण मॅट्रिक 10वी मला मॅथ्स करताच येत नाही, मला पळून चालणार आहे काय? मग तुम्हाला अवघड विषयाला हात घालणं गरजेचं आहे. ह्या दोन गोष्टी पाळतो ती व्यक्ती समाजात आपलं स्थान निर्माण नक्की करतो. हे फक्त अभ्यासाच्या बाबतीतच नाही, प्रत्येक रोजच्या दिनचर्याचा पार्ट आहे की ऑप्शन 1 आणि डिनायल मध्ये जायचं नाही. हे जर पाळलं तर मला नाही वाटत की कुठलं अशक्य आहे. आणि ज्यांना ऑफिसर बनायचं आहे युपीएससी किंवा गरजेचं आहे, कारण आपल्या भागातले सैनिक का नाहीत ऑफिसर किंवा सैनिकात, त्याचं एकच कारण आहे की आपल्याकडं एकतर आपण सदन भागात येतो, बरोबर, त्यामुळे आमची दिनचर्या चालायला सोपं आहे. युपी बिहारमध्ये तुम्ही बघितलं असेल, युपी बिहारचे लोक जास्त किंवा केरळाचे का असतात, त्यांना ऑप्शन्स नाही आहे त्यांच्या रोजगारचे. आणि दुसरी गोष्ट काय की आपण डिपेंडन्सच्या बाहेर येत नाही आहे. त्यामुळे ऑप्शन तुमच्याकडे जेव्हा असतात सेकंड, इथं पण ऑप्शन आहे, आपला इंडस्ट्री आहेत, MIDCs आहेत, शेती वगैरे आहे, मग ते नसल्यानं माणूस काय ते करतो. अगदी बरोबर. मग त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे? आपण आता कालच शिवजयंती झाली, त्या अनुषंगानेच एक उदाहरण देऊ इच्छितो मी तुम्हाला. शिवरायांची शिकवण आहे का तुम्ही? त्याचे अर्धा गुण आहे. बरोबर. त्यांनी सगळ्यात काय केली बाबा? लिडरशिप, लीड द फ्रंट, पुढे जाऊन काम केलं, मागं त्यांचे सहकार्य गेले, मग योग्य साथीदारांची त्यांनी निवड केली, योग्य मूल्यप्रमाण केलं, वेळेचे पालन केलं, आचरण आणलं, टीमला घेऊन जायला शिकलं, बरोबर, आणि लीड द एक्झाम्पल केलं त्यांनी. आणि निर्णय देताना बायस इनपार्शियल निर्णय ठेवले, सगळ्यात महत्वाचं. बरोबर. आणि जेव्हा तुम्ही हे गुण अडॉप्ट करा, अर्धा गुण आहेत, तो जाऊन त्याला कुठल्या जगातली कुठली लिडरशिप तो करू शकतो. मग ते एक्झाम असू देत, बरोबर, तुमच्या व्यक्तिगत लाईफची समस्या असू देत. मग ह्यामुळे काय, तुम्ही हा जे गुण बघितला तर ते मावळ्याना त्यांच्या समाजाच्या विरोध जाऊन, त्याच्या परिस्थितीच्या फेवरमध्ये नसताना, दळवण असताना, बरोबर, सैन्य सामग्री किंवा इतर हत्यार नसताना सुद्धा त्यांनी लढाई का, त्यांचे गुण होते किंवा लिडरशिप क्वालिटी चांगली होती.
टीमवर्क होतं, नीट त्यांचं आचरण आचरण चांगलं. होतं, परत नियोजन चांगलं होतं, परत वेळेचं पालन होतं, मुत्सद्देगिरी होती आणि सगळ्यात इम्पार्शल होते. पण आता सर शिवजयंतीचं तुम्ही आता रेफरन्स दिलात म्हणून एक सहज तुम्हाला प्रश्न विचारते की शिवजयंती आपण साजरी करतोय म्हणजे खूप ठिकाणी मंडळ एकत्र येतात, काय ते त्यांची भाषण देतात, पोवाडे गातात, पण खरंच ह्याच्यामधून शिवाजी महाराजांचा जो तुम्ही जे आता सांगितलात, जे त्यांचे वैशिष्ट्य आहे, जे त्यांचे गुण आहे, ते समाजापुढे येतात का असं तुम्हाला वाटतंय? म्हणजे आपल्याकडे जे आता युवा पिढीला भरकटत नेणं जे चाललेलं आहे, शिवाजी महाराजांचं चारित्र्य काय होतं, त्यांचं आचरण काय होतं, त्यांची नीतिमत्ता काय होती? जसं आपण मागच्या मुद्द्यावर बोललो, हा एक मुद्दा आहे जो आपण जे आपल्या समाजातले जे वीर पुरुष आहेत किंवा समाज त्यांची सुद्धा जे कार्यशैली आहे, त्यांचे गुण आहेत, त्यांच्या ज्या क्वालिटी ऑर्डर करण्यासाठी जे सिनियर सिटीजन आहे, ज्यांना सगळं भोगलेलं आहे, त्यांना माहिती आहे सगळं उन्हाळे पावसाळे त्यांनी चांगलं वाईट, त्यांचं काम आहे बाबा त्यांच्या मंथली मिटिंग असतील, क्वार्टरली मिटिंग असतील किंवा तुमचं सगळे मीडियन्स आहे बाबा असे एखादा कार्यक्रम प्रत्येक गली कोपऱ्यात किंवा वार्डमध्ये तुम्ही असं अरेंज वर्षातनं एकदा दोनदा सॅम्पल म्हणून कसं घेऊ शकता वा तुम्ही सांगा शिवचरित्र म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे, त्यांच्यात तुम्ही एक क्वालिटी ऑर्डर केली वर्षभरात, त्यांचा एक तुम्ही गुण समाजात वापरला गेला किंवा त्यांचं एक कोणी तुम्ही कार्य केलं छोटं असू दे, आता रस्त्याला मी उचलू लागलो एवढं दाखवलं किंवा एक 4 माणसांनी मी एकत्र घेऊन गेलो किंवा काय घरात कार्य मी सगळं केलं, असं काही त्यांनी केलंय का ह्याची जरी मी याच्यात केलं तर बऱ्यापैकी तुम्ही म्हणतात तथ्य आहे की बरीच लोक आता भरकटलेले आहेत, मीडिया डॉल्बी दंगा करणे फेट्या लावणं म्हणजेच शिवजयंती असं त्यांना वाटतं, पण प्रत्यक्षात तसं घडत नाहीये. ह्याचं एक क्लासिकल एक्झाम याच्या कनेक्टेड ह्या टॉपिकशी नाही पण सांगतो तुम्हाला. देशात मुघल किती आले असतील मी बघितले, तुम्ही बघितले किती आपण अंदाज करू शकतो. ते इंग्रज किती आले असतील पण त्यांनी आमचं राज्य केलं, काय केलं, आमचा अवगुण म्हणा की आम्ही त्यात कमी पडलो कारण आम्ही भरकटतो. आपण आपल्या समाजाला आपल्याच हिंदू संस्कृतीला आपण अडॉप्ट करत नाही. अगदी बरोबर. बाहेरचे लोक येऊन आता मी नाव घेऊ शकत नाही, आता पण अशा व्यक्ती आहेत, एका व्यक्तीसोबत जग चाललंय. मी तुम्हाला याच्यावर एक्झाम्पल देऊ शकता की आपण समाजात दुसऱ्यावर अवलंबून की आपले मुघलाच्या वेळेस आम्हीच मारला गेलो, इंग्रजाच्या वेळेस आम्हीच मारला गेलो, आमच्याच माणसांनी मारला गेले, मग त्यामुळे आपण युनाईट नाहीये. त्यामुळे हिंदू समाजाला युनाईट करायचं जसं तुम्ही म्हणलं शिव जयंतीच्या उद्देशाने की तुम्हाला प्रत्येक घरोघरी पोहोचवलं पाहिजे, प्रत्येक घरोघरी सकाळपासून संध्याकाळची दिनचर्या फिक्स केली पाहिजे, त्यांची सामाजिक बांधणी कंपल्सरी महिन्यातनं केली पाहिजे. तर ह्या गोष्टीने खऱ्या अर्थानं आपण ते समाजशोधक जे किंवा असे थोर लोक आहेत त्यांचं आपण, आणि तुम्ही याच्यासाठी एक कार्यक्रम घेऊ शकता किंवा तुमच्या स्वतः तुम्ही एक यंग मुलांना बोलून घेऊ शकता की तुम्ही वर्षभरात काय काम केलंय. बरोबर. आणि शिवाजी असू दे, तुकाराम ज्ञानेश्वर कुठल्याही व्यक्तीच्या होतो ते एक असा टॉपिक निवडू शकता तुम्ही. तुमच्या आज काय कधीतरी कोणतरी बदलेल, सहभाग महत्वाचा, ज्येष्ठ नागरिकांपासून सगळ्या तुम्ही सांगा तुमच्या मुलाला काय सांगितलं. आता तुम्हाला एक्झाम आम्ही जेव्हा एखादं लेक्चर ठेवतोय ते आम्ही 12वी जे विद्यार्थी ठेवतो. त्याचं कारण काय माहिती तुम्हाला, मी आता तुम्हाला तुमच्या तुम्हाला बदली करू शकत नाही, पण ते मुलं जे विचारणार प्रश्न आजोबांना, आजीना, आईला, बाबाला, तिथं ते फॅक्शन होणार आहे की काय उत्तर द्यायचं, आणि त्यामुळे ते त्यांच्यात पण सुद्धा चेंज येणार आहे. किंवा माझा मुलगा किंवा माझा नातू सारखं विचारतो हे पापा काय, हे आजोबा काय. अशा पद्धतीने आपण हे मार्गदर्शन करायला पाहिजे, त्या सगळ्या ग्रुपचं सहभाग पाहिजे. त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यात बदल होऊ शकतो आणि आपल्या देशाला आजची गरज आहे असं मला वाटतं. पण सर युवा पिढीला संदेश काय द्याल, पण सर तुमचा संदेश काय युवा पिढीला, हे सगळं आपण जे बोलत आहोत, सामाजिक बांधिलकी म्हणा किंवा भारतीय सैन्य दलात यायला पाहिजे, मातृभूमीसाठी आपण काहीतरी योगदान द्यायला पाहिजे. युवा पिढीला सगळ्यात महत्वाचा संदेश असा आहे की आपण स्वावलंबी झालं पाहिजे. स्वावलंबन ज्याला माणूस अवलंबतोय तो नॉर्मली सगळ्यांना विचारूनच करतो, तो तेव्हाच तो स्वावलंबी बनतोय. त्यांना सगळ्यांचे ते समतोल जर बाळगला तर युवा पिढीला बऱ्यापैकी चांगलं मार्गदर्शन मिळू शकते. चांगले चांगले कार्यक्रम त्यांनी आखावेत, अभ्यास पुस्तकांचं वाचन करावं, रिडिंग असं महत्वाचे. ह्या गोष्टी केल्यानंतर त्यांनी आपल्या घरातून सुरुवात करावं, रोज कमी ते 10 पानं तर पुस्तकं चांगली वाचावीत, त्यांच्या घरातनं ते सुरू केलं तर बऱ्यापैकी या युवा पिढीला चांगलं मार्गदर्शन मिळू शकतं आणि युवा पिढी चांगली बनू शकते. आणि आपल्याला स्वतःवर अवलंबून राहण्याची गरज आहे.
त्यामुळे तो व्यक्तिगत माणूस पुढे जाणार त्याला, कारण जाणार. माहित आहे मीच करायला बरोबर. पाहिजे, मीच बघणार, तेव्हा होऊ शकतं. याच्यात काय अडचणी येणं शक्यता. आणि आताची युवा पिढी खूप टॅलेंटेड आहे, आहे. फक्त त्यांचा मार्ग बदललेला आहे. सोशल मीडियामुळे यामुळे ते डुगर पडलेले आहेत. जसं सोशल मीडिया एक मोठा प्लॉट आहे, कारण त्याची स्वतःची जी कल्पना आहे, स्वतःचं टॅलेंट ते वापरूच शकत नाही, कारण तो मीडिया बघतो, मीडिया एक काहीतरी टाकतं, त्याच्यावरच त्याचा स्वतः विचारच राहत नाही त्यात. आणि ह्यातनं त्यांनी लवकर बाहेर पडला पाहिजे. एक रील बघणं, एकदा पॉडकास्ट बघणं, आणि त्यावर आपलं मत, त्याचं मतच नाही ते, कोणीतरी मत त्याच्यात थोपवतंय आणि त्याच विचारानं तो भागतो. बरोबर. आणि त्यामुळे खरं डेव्हलपमेंट होतच नाहीये. आणि त्यातनं जर ते बाहेर पडले तर मला ते खरं तर ह्या सोशल मीडियापासून चांगल्या मार्गाने उपयोग केला तर बऱ्यापैकी पिढी चांगली होऊ शकते आपल्या चांगली शिक्षकांनी. आणि आपली पिढी खूप छान आहे तशी तर आता. मला अजून एक आपल्याला प्रश्न विचारायचा आहे, की आपल्या समाजामध्ये विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व असतं, त्यानंतर खेळाचं प्रतिनिधित्व असतं, परत वेगवेगळ्या विभागाचे प्रतिनिधित्व असतं, पण सैनिकांचं प्रतिनिधित्व कुठं दिसून येत नाही. तर तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? मॅडम, याचं खरं उत्तर द्यायचं तर थोडस कठीण आहे, पण आता तुम्ही प्रश्न विचारलायस, मला स्पष्ट बोललेलं बरं वाटेल. कसं आहे की सैनिक समाज हा आता बऱ्यापैकी वंचित वंचित आहे, त्याचं प्रतिनिधित्व कुठंच नाहीये. जसं तुम्ही बरोबर. शिक्षक मतदारसंघ आहे, तुम्ही मला स्पोर्ट्स मध्ये आहे, विद्यार्थ्यांचं आहे, सिने कलाकारासाठी आहे, सिनेकला. विद्यार्थ्यासाठी आहे. बरोबर. आणि आमची तर अपेक्षा आहे, कारण हा छोटा समाज आहे, कारण टोटलच जर तुम्ही बघितली जर 140 करोडच्या मागे 11 ते 12 लाख आर्मी आहे. बरोबर. मग त्या राजकीय व्यवस्थेमध्ये फार अगदी नगण्य टाईप आहे, पण त्याचा मोठा वाटा आहे देशाला संरक्षण देण्यात. पण त्यासाठी सुद्धा अशी असं मला अपेक्षित आहे की प्रतिनिधी मिळाला पाहिजे, कारण आता सैनिकांसाठी त्यांचे मुद्दे मांडण्यासाठी त्यांच्या समाजामध्ये त्यातला निपुण व्यक्तीच नाही आहे. सैन्याकडून बघतो ज्याला सैन्याची काही माहिती नाही आहे किंवा सैन्यात त्यांनी कधी कामच केलं नाही, सैन्याबद्दल त्याला परिस्थितीची जाणीवच नाही आहे, ऐकून माहिती आहे, प्रॅक्टिकल नॉलेज नाही आहे. अशा लोकांना दिलं तर त्यासाठी मला असं वाटतं की जर सगळ्यांनाच प्रतिनिधी ह्यानाच एक ह्या विभागाला सुद्धा एक प्रतिनिधी द्यायला काही अडचण नाही आणि दिलं तर उलट तर तुमच्या ह्याच्यामध्ये पण सर तळागाळातले प्रश्न असतात, म्हणजे जवानांच्या प्रश्न मुलांच्या मला शाळेचं ऍडमिशन म्हणा किंवा त्यांच्या मेडिकल ह्याच्यामधला पॉलिसीज म्हणा. तर जसं तुम्ही मगाशी सांगितलात की तुम्ही हे काम केलं की सगळ्यांचा घर पाळा, पण तसे छोटे छोटे प्रश्न अजून तुमचं प्रतिनिधित्व नसल्यामुळे समाजापुढे येत नाही. हा खरा सर्वात मोठी खंत आहे. मला असं वाटतं की मॅडम तुम्ही जसं म्हणला की हे प्रश्न येतही नाहीत आणि ह्या प्रश्नाला वाचा पटत नाही किंवा त्याला महत्व देत नाही, त्यांची त्यांना त्यात वोट बँकचा प्रश्न येतोय. बरोबर. इतकी नाही आहे संख्या की जेणेकरून त्यांच्या अडचण येईल, त्यामुळे त्याचं ते नगण्य. पण यापेक्षाही हा एक तर फायदाच आहे, पण त्यापेक्षाही त्या डिपार्टमेंटला जर समजा एकदा सैन्य अगदी गेला कोणी जर प्रतिनिधी, तर तिथे एक व्यवस्थापन म्हणा किंवा डिसिप्लिन म्हणा किंवा तिथले एक नीटनेटकेपण सांगण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे काय यावर तुमच्या माध्यमातून सामाजिक संस्थांनी किंवा राजकीय व्यवस्थेमध्ये याची प्रकल्पना मांडून ही याच्यासाठी प्रतिनिधी काही अडचणच नाही असं वाटत मला, त्याला काही अडचणच नाही. भारतीय सैनिकांमध्ये जे सैनिक काम करतात याच्यासाठी जाऊन सीमेवर जाऊन, तर त्यांच्या कुटुंबाचा सगळ्यात जास्त सहभाग खूप महत्वाचा असतो, कारण तुम्ही सीमेवर लढत असता, ते एकटे कुटुंबासमोर राहत असतात, त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात. पण मला वाटतं याकडे पण कोण एवढं हे करत नाहीये, याच्याकडे हा पण एक मुद्दा दुर्लक्षित आहे की भारतीय जवानांचं जे कुटुंब आहे तर त्याच्यासाठी पण खरं तर काहीतरी करणं गरजेचं आहे, जसं आपण करत आहात सर. म्हणजे म्हणूनच मी म्हटले की तुम्ही खूप चांगलं काम करत आहात आणि आपल्यासारखे जर कर्नल विभागातले अनेक लोक जर पुढे आली तर मला वाटतं भविष्यामध्ये कुठल्याही तुमच्या विभागातील सैनिकाची किंवा सुभेदाराची किंवा जे खालच्या सैनिक असतील, जवान असतील, शिपाई असतील, त्यांच्या कुटुंबांची कधी वाताहत होणार नाही, असं माझं प्रामाणिक मत. मॅडम याच असं म्हणायचं की ऍक्च्युली जर तुम्ही आर्मीच जर एक सेटअप बघितला तर एक कुटुंबच असतं, त्याच्यात शिपाई, हवालदार, सुभेदार, एक कुटुंब आहे. ते एकच एक कुटुंब, एक जात एकच होती की आर्मी. तिथं असा धर्म निरपेक्ष म्हणू शकता किंवा कुठला हा जात काहीच तिथे येतच नाही. आणि इथं मला प्रामुख्याने मांडायचं आहे की सैनिकापेक्षा जर महत्व कोणा त्यांच्या बायकोला द्यायला पाहिजे. त्याचं कारण बनवत आहे सैनिक सीमेवर फक्त सैनिक आपल्या दुश्मनाचे लढा करतात, पण जी सैनिकाची पत्नी स्त्री आहे ती नवऱ्याचा वियोग, मुलांच्या समस्या, सासूची समस्या, सामाजिक बनणं,
एकटेपणा, सगळ्या जबाबदारी अंगावर घेणं, मला शिक्षण असेल, ट्युशन असेल, त्याच्या परीक्षा असतील, हे सगळं सांभाळणं हे अतिशय मोठं कठीण आहे, इतकं सोपं नाही आहे. आणि सर्वात आणि- मोठं सर दहशत असते ना एक मनामध्ये, सीमेवर गेलेला आपला नवरा तो परत नवरा येणार आहे की परत नाही. येईल का नाही हे आमच्यासाठी नसते सर. त्यामुळे मॅडम इथं मला असं प्रामुख्याने व्हायचं, याचं श्रेय जेवढं सैनिक तेवढंच त्या सैनिकाच्या पत्नीला सुद्धा दिलं पाहिजे, त्यांच्या मुलांना पाहिजे, त्या आई वडिलांच्या अनुपस्थितीमध्ये तेही चांगलं कार्य करत आहेत. आणि त्यामुळे त्यांचे मोलाचा वाटा आहे आणि अतिशय कठीण त्यांचं लाईफ आहे. सगळ्या इच्छा आकांक्षांना पाणी फिरून ते बरोबर. जगत असतात आणि ते हसमुखानं सगळं कुटुंब सांभाळत असतात. आणि जसं परवा एका मी निवृत्ती समारंभात एका माणसाला म्हटलं की बाबा की साहेब तुमचं अभिनंदन, सिंगल पीस परत आला. बरोबर. कारण आर्मी जाताना आपण सिंगल पीस, येताना सिंगल पीस हे पण शेवट पण गॅरंटी नसते. मग त्याला म्हणलं ते सगळे हसाय असं का म्हटलं, बरोबर आहे की म्हणत एवढ्या सगळ्यात आलाय तर सिंगल म्हणजे न काय आपल्या शरीरात त्यामुळे त्याचं कौतुक करणं तूच खरं आहे. आणि त्यामुळे देवाचा पण आभार व्यक्त करायला पाहिजे आणि असं त्या हिशोबाने बोललो. नाही सर, त्यातून महत्वाचं तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट, बायको बरोबर पण तुमचे जे आई वडील असतात त्यांचे जे संस्कार असतात त्याच्यामुळं पण मला वाटतं हे आई वडिलांचं पण त्याच्यामध्ये खूप महत्वाची भूमिका असते, म्हणजे असं- मुलांच्या जडणघडणीमध्ये. आणि तुमच्या आई वडिलांनी तुमच्यावर चांगले संस्कार केले. तुम्ही जसं म्हटला की तुमचे वडील सरपंच होते आणि त्यामुळे तुम्हाला ते काहीतरी समाजासाठी करायचं. पण ह्या बायकोचा म्हणजे तुमच्या पत्नीचा रोल पण असतो आणि त्याबरोबर तुमच्या कुटुंबाचा भरपूर काम करत आहात. म्हणजे भारतीय जवानांसाठी सैनिक भवन वगैरे उभा केला, तर त्याच्या व्यतिरिक्त अजून काहीतरी करावं असं आपल्याला वाटतं काय? अजून काहीतरी वेगळं करावं आपण समाजासाठी? मॅडम काय आहे की सैनिकांच्यासाठी जी सगळ्यात महत्वाची समस्या आहे की वयाच्या 50 नंतर किंवा 60 नंतर जे हेल्थ व्यवस्था खूप अडचणीची असते. बरं. आणि जी हेल्थ व्यवस्था आहे ती आता ECHS या संस्थेतर्फे म्हणजे एक सर्वजन कंट्रोल हेल्थ स्कीमच्या मार्फत होते. बरं. पण तिथं फक्त OPD असते आणि IPD नसते. आणि बहुतांश सैनिकांच्या जे कठोर सर्व्हिसमुळं गुडघेदुखी म्हणा, कमरदुखी, तर बरेच आजार, त्याची सवयी बदलते तेव्हा आजार येतात. त्यासाठी एक वेटरन हॉस्पिटलची कल्पना मी मांडली होती बरं. आदरणीय चंद्रकांतदादा पाटलांच्या मार्फत. बरं. आणि ती डिफेन्स मिनिस्ट्रीमध्ये पोहोचवली, राजनाथांच्यावर पोहोचवली. आणि त्या अनुषंगानं ती 20 हॉस्पिटल सँक्शन पण झाली. बरं. पण दुर्दैवानं आपलं कोल्हापूरचं नाव तिथं गेलं नाही, पुण्यात आलं. बरं. ते कोल्हापूरला व्हावं यासाठी परत प्रयत्न केलेत. आणि आता तुर्तातच मुख्यमंत्री महोदय आदरणीय फडणवीस साहेबांच्या थ्रू राजनाथ पत्र पण पाठवलेलं आहे की बाबा एक वेटरन हॉस्पिटल करा, त्याच्या कंडिशन फुलफिल करतात. आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्व सैनिकांना किंवा इकडं गोव्यापर्यंत, इकडं कोकणात किंवा इकडं हैदराबादपर्यंत, इकडं सोलापूर कुठेही सोयी नाही आहेत, त्या सगळ्यांच्या सोयीसाठी इथे एक हॉस्पिटल व्हावं, वेटरन हॉस्पिटल. ते PPP मॉडेलवर आहे आणि ते भारत सरकारनं ते पंचवार्षिक योजनेमध्ये सामील केलेलं आहे. बरं. ते कोल्हापूर यासाठी माझे प्रयत्न आहेत, त्यात मला यश मिळावं असं मला वाटतंय. आणि त्यासाठी अजूनही माझे प्रयत्न सुरू आहेत आणि पुढे प्रयत्न राहील. ते झाले तर मला असं वाटतं की मी सैनिकासाठी खऱ्या अर्थानं एक हेल्थ सर्व्हिस म्हणजे बरं. सगळ्यात पुण्य आहे ती व्हावी. आरोग्य सेवा आपण हा. देऊ शकाल. त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट आहे मॅडम की मला एक गडिंग्लज चंदगड हा मोठा कोल्हापूर विभाग आलेला आहे, जवळ 120 किलोमीटर अंतर पडते कोल्हापूरच्या मिलिटरी हॉस्पिटल पासून बरोबर. ते चंदगड. तर एक गडिंग्लजसाठी एक विशेष व्हावं अशी एक कल्पना मांडलेली होती, जी परत पत्र वगैरे गेले, त्यासाठी प्रयत्न करतोय जेणेकरून तिथल्या येणाऱ्यांची पायपीट वाचेल, लाखो रुपयाचं नुकसान वाचेल आणि या वयात पडत झडत येण्याची त्यांची वाचेल. ते एक व्हावं माझी अपेक्षा आहे. पण सर, तुम्हाला मधूनच एक प्रश्न विचारते की सरकार याच्यासाठी काय करत नाही, म्हणजे सैनिकांच्या ज्या मेडिकल आरोग्य सेवेसाठी सरकार वेगळं काय अनुदान वगैरे देत नाही? नाही, सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे ना, सेंट्रल गव्हर्नमेंटच बघतो त्यासाठी. स्टेट गव्हर्नमेंटचा रोल काही नाहीये. पण जसं गडिंग्लजसाठी जे त्यांना जागा पाहिजे ते मी नगरपालिकेचा ठराव मांडून त्यांना दिला. पेपर लागतात म्हणून, जागा कुठे गव्हर्नमेंट लँड नाही, डिस्टन्स लँड नाही, त्यासाठी हॉस्पिटलचे पेपर सगळे केले, त्याप्रमाणे केलेले आहे. आणि त्या अनुषंगानं करायचा विचार आहे, ते होईल असं मला वाटतंय. त्याचबरोबर की एम्प्लॉयमेंट जे ESM सर्व्हिस रिटायर होतात त्यांच्यासाठी आपण नॉर्मली बघतो सिक्युरिटी गार्ड वगैरे अशा ठिकाणी वापरलं जातं किंवा काम करतात. त्यांना एक मार्गदर्शन करून सरकारीमध्ये जसं स्टेट गव्हर्नमेंट बरेच रिझर्वेशन आहे, त्याचा त्यांना कसा फायदा मिळेल. बऱ्याच वॅकन्सी खाली जातात कारण आपल्या क्वालिफाईड मुलं होत नाही. त्यासाठी मार्गदर्शन करायचा एक विचार आहे माझा, जेणेकरून येणाऱ्या जो सैनिक आहे त्याला एक चांगला मान सन्मान मिळेल. आता मला एक मॅडम उदाहरण देऊ की आपण सुभेदार म्हणला, सुभेदार मेजर एक रँक असते, तो युनिट युनिट म्हणजे 500 लोकांना स्ट्रेंथ होते, एक गाव छोटंच बघतो, पिताला तो सिक्युरिटी गार्ड करतो.
एवढं जे मॅनेजमेंट बॅलन्स असतं, पण त्याला तो आज या काळात काय त्याला चांगलं इंग्लिश बोलता येत नाही, त्याला पीपीटी येत नाही आजकाल, म्हणून त्याला दुसरी जॉब मिळतात. त्यासाठी काय आपल्याला करता येतं वेगळं, जेणेकरून एक चांगली ट्रेंड मॅनपॉवर Trained समाजात manpower. निर्माण होईल, जेणेकरून सुव्यवस्था वापर, यासाठी माझा प्रयत्न चालेल. त्याच्यानंतर जे बाकीच्या सैनिकांचे वेगळे उपक्रम आहेत जेणेकरून त्यांना मिळतील ते करायचे आहेत. आणि दुसरं एक काय झालं मॅडम, की ह्या कोल्हापूर जिल्ह्याला आपले सैनिक खूप आहेत. आता जवळ, एक 28,000 हो. कार्य सैनिक आहेत आणि 28,000 रिटायर्ड सैनिक आहेत तिथं आता, म्हणजे 50,000च्या आसपास दोन्ही मिळून होतील. बाकी जर BSF, RSF, CF सगळ्या तर म्हणजे 50,000 जातील. त्या लोकांना काय दळण साधण्याची अडचणीच आहे. जसं बरोबर इथून दिल्लीला डायरेक्ट प्लेनच नाही आहे, बरोबर मग त्यामुळे यांना कटपीस जावं लागतं. इथून मुंबईला जा, इथून पुण्याला जा, इथून बेळगावला, असं व्हावं लागतं. त्याच्यासाठी खासदार महोदयांना मी 2 वेळा भेटलो, नानासाहेबांना त्यांना पण सांगितलेलं आहे. त्याच अनुषंगाने रेल्वे सुद्धा प्रत्येक दिवशी दिलेलं पाहिजे, जेणेकरून तो कुठल्याही भागात जाऊ शकतो. आता काय होतं, त्याला पुण्याला जा, मिरजेला जा, त्यामुळे हा कोल्हापूरच्या जे जे सैनिक सेवारत आहेत त्यासाठी फार मोठी अडचण आहे. आणि ह्या जर दोन्ही सोयी झाल्याच तर फार बरं व्हायला. त्याचबरोबर एक सेंट्रल स्कूल इथं जे केंद्रीय विद्यालय आहे, त्याची पण कल्पना वेगळ्या जसं ठिकाणी साताऱ्याला तुमचं सैनिक स्कूल आहे तसं तसं नाही, केंद्रीय हा प्रोजेक्ट वेगळा असतो, बरं. सैनिक वेगळा. ते सुद्धा कलेक्टर साहेबांच्या मित्र मी, कारण आता जिल्हा सैनिक कोल्हापूर जिल्हा सैनिक मंडळ समितीचे उपाध्यक्ष म्हणून आहेत, त्या अनुषंगानं कलेक्टर साहेबांना सुद्धा मांडली गेलेली केंद्रीय विद्यालयाची इथं करा, जेणेकरून मुलांना जे ऍडमिशन ज्यावेळेला आपले फौजी जेव्हा फील्डमध्ये जातात, बरोबर बॉर्डर त्यांच्या बायका इथे येतात, त्यांच्या मुलांना ऍडमिशन मग बेळगावला व्हायला पाहिजे किंवा पुण्याला व्हायला पाहिजे. ते घरात जाऊन ते आपल्या मुलाला शिकवू शकतात. त्यासाठी केंद्रीय विद्यालयाची एक कल्पना मॅड आहे, ती राबवायची सुद्धा एक डोक्यात विचार आहेत. आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत जेणेकरून सैनिकांची सुविधा होईल. खूप छान सर. असे आपले उपक्रम सगळे यशस्वी होवोत आणि आमच्या माध्यमातून जर आम्ही वरच्या लोकांपर्यंत पोहोचता आलं तर आम्ही पण सर नक्की आपल्याला याच्यामध्ये मदत करू. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच.